वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। नीटची परीक्षा देशभरात 17 जुलै रोजी पार पडली होती। वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते, परंतु नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेतील तांत्रिक चुकीमुळे 400हून अधिक विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न अपुरे राहिले होते। अंबरनाथ शहरात राहणाऱ्या अलका पालकर या पालकांनी सदर बाब केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना सांगितली व त्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी तातडीने नीट परीक्षेचे प्रमुख संचालक मणिपूर येथील विनीत जोशी यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला व त्वरित या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना देखील त्यांना दिल्या। ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल या परीक्षा केंद्रासह अनेक परीक्षा केंद्रांवरील इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचे संच दिले। विद्यार्थ्यांनी लगेचच या गोंधळाबाबत तक्रार केली। त्यानंतर हिंदी प्रश्नसंच काढून घेत इंग्रजी प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्यात आले, परंतु उत्तरपत्रिका संच हिंदीस ठेवल्याने दोन्हीवरील अनुक्रमाणिका जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा गोंधळ झाला व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन OMR जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला। या परीक्षेचा निकाल 31 ऑगस्ट रोजी लागला। या परीक्षा केंद्रावरील 400हून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही। त्यामुळे भयग्रस्त झालेल्या पालकांपैकी अंबरनाथ शहरात राहणाऱ्या अलका पालकर यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली। केंद्रीय मंत्री पद हे मोठे असले तरीही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे क्षणाचाही विचार करत नाही। पालकांची मागणी लक्षात घेत कपिल पाटील यांनी तात्काळ नीट परीक्षेचे प्रमुख संचालक मणिपूर येथील विनीत जोशी यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मंडळाने प्रथम त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला, परंतु वेळेअभावी तो प्रस्ताव व्यवहार्य नसल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे गुण, आत्ताचे गुण यापैकी अधिक असलेले मार्क ग्राह्य धरण्याचा बेस्ट ऑफ 2 अथवा पुनःपरीक्षा देण्याचा प्रस्ताव दिला। खरं तर या ठाणा सेंटरमध्ये नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या पालकांना धन्यवाद दिले पाहिजे। त्या पालकांनी विद्यार्थ्यांची लढाई लढली। त्याच्यापैकी एक पालक अलका पालकर म्हणून आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता की असं असं ठाणे जिल्ह्यातल्या 500 विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, तुम्ही काही आम्हाला मदत करू शकता का। त्यांच्या मेसेजला मी रिप्लाय केला आणि त्यांनी मला सांगितलं मी कॉल करू का, तर मीच त्यांना समोरून कॉल करून सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली आणि मणिपूरचे नाऊचे कमिशनर आहेत विनीत जोशी, हे नीट परीक्षेचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधला, त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या सगळ्या पालकांना 11 वाजता माझ्याकडे बोलवलं। यांच्या देखतही मी त्यांच्याशी बोललो आणि यांची जी समस्या होती की ह्यांचा OMR जो शो होत नव्हता का, तर यांच्या ही सगळी स्टोरी मी आता सांगितली। आपल्याला माहीत आहे की 20 मिनटं पेपर उशिरा दिला, नंतर इंग्रजीच्या ऐवजी हिंदी पेपर दिला, पुन्हा काढून घेतला, मग प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका यांचा सिरियल नंबर मॅच होत नव्हता, त्यामुळे घोटाळा झाला आणि नीटच्या अधिकाऱ्यांनी यांना शाश्वत केलं होतं की आम्ही सगळं थ्रू करू, पण ते झालं नाही। निव्वळ त्याच सेंटरवर परीक्षा दिलेल्या मुलांचा OMR हा राखून ठेवला गेला, बाकी सगळ्यांचा शो केला आणि ह्या मुलांचं नुकसान होणार होतं जर त्याच्यामध्ये मी लक्ष घातलं नसतं। तर उद्या ह्यांना कोणाला MBBSला जायचं असेल तर जाता आलं नसतं, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर जाता आलं नसतं आणि ह्या मुलांचं वर्ष फुकट गेलं असतं। पुन्हा नीटची परीक्षा दिल्यानंतरच त्यांना ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं असतं। पण विनीत जोशी जे नीटचे प्रमुख आहेत त्यांनीही चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी असं शाश्वत केलं की ह्या मुलांनी 2 तारखेला त्यांचा ईमेल आला की 4 तारखेला पुन्हा परीक्षा द्यावी। मग त्यांनी ऑप्शनल असं मी त्यांना सांगितलं की 2 दिवसात मुलं तयारी करू शकत नाही, तर त्यांनी सांगितलं की ज्याला एक्झाम द्यायची त्यांनी द्या, नाही दिली तरी चालेल, जो नाही देईल त्याचे आम्ही मागचे जे मार्क्स आहेत ते आम्ही कन्सिडर करू किंवा परीक्षा दिली तर दोन्हीपैकी जे बेटर असेल ते आम्ही कन्सिडर करू। म्हणजे मुलांसाठी ही एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी असं पुन्हा शाश्वत केलं की जी मुलं एक्झाम देणार नाहीत त्यांचा OMR आमच्याकडे माहिती संकलित झाली की कोणी एक्झाम दिली कोणी नाही दिली, तर आम्ही ताबडतोब ज्यांनी नाही दिली त्यांचा OMR शो करू, जेणेकरून त्यांना माहिती होईल की त्यांना किती मार्क्स मिळणार आहेत। हे जवळजवळ 500 विद्यार्थी आपले ठाणे जिल्ह्यातले आहेत, मग ते बदलापूरचे असतील, ठाण्याचे असतील, अंबरनाथचे आहेत,
भिवंडीचे आहेत, अशा सगळ्या परिसरातल्या ह्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान ह्यामुळे टळलेलं आहे. खरं तर ह्या पालकांनाच धन्यवाद दिले पाहिजे. आमचं तर कामच आहे जनतेची सेवा करणं, पण त्यांनी पाठपुरावा केला आणि तो विषय माझ्यापर्यंत आणला म्हणून तो विषय मार्गी लागला. आणि त्याने असंही सांगितलं की अनेक लोकांना आम्ही ह्या बाबतीत माहिती मागितली पण कोणीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, तेही तुम्हाला त्या बाबतीत सांगतील. आपलं काम आहे की आपल्या या भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही किंवा कोणाचंच नुकसान होणार नाही. जनतेच्या सेवेसाठीच आपण आहोत, ती सेवा देण्याचं काम आपण करतो. मी काय फार विशेष केलं असं मला वाटत नाही. माझी जबाबदारी, माझं कर्तव्य होतं ते मी केलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तसेच यावेळी पालक अलका पालकर व त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील मुलगा याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आपले बदलापूर समोर आभार मानले. ॲक्च्युली 17 जुलै 2022 रोजी नीटसारखी भारत देशामध्ये परीक्षा आयोजित झाली आणि त्याप्रमाणे मुलं सेंटरवर गेले आणि त्याचबरोबर तिथे ज्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या तांत्रिक अडचणीमुळे मुलांना रिझल्ट 31 ऑगस्टला रिझल्ट येऊ शकला नाही. त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की त्या तांत्रिक अडचणीचा फटका फार जोरदार बसलेला आहे. सेंटरमध्ये जे विद्यार्थी होते त्या सगळ्यांचे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले गेले नाही, परंतु राजस्थान आणि केरळ राज्यामध्ये हा फटका बसला नाही, कारण त्याच वेळेला तिथे ॲक्शन घेतली आणि 4 सप्टेंबरला त्यांची परीक्षा नियोजित करण्यात आली आणि ती घेण्यात आली. त्या सेंटरवरती OMR शीट हिंदी आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी होते आणि त्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिका हिंदी मिडियमच्या मुलांच्या इंग्लिश मिडियमला देण्यात आल्या आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना हिंदी मिडियमला देण्यात आल्या. 20 ते 25 मिनिटानंतर हे सेंटरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्रित केल्या आणि पुन्हा त्या विद्यार्थ्यांना सिरियल वाईज देण्यात आल्या. परंतु त्याबरोबर येणारी जी मार्कशीट आहे त्याच्यावरती जो सिरियल नंबर होता त्याच्यावरती जे लिखाण झालं होतं मुलांच्या हे त्यांच्या त्याही नंतर लक्षात आलं आणि त्यामुळे पुन्हा उत्तरपत्रिकांसाठी त्यांनी OMR शीटची त्यांनी काही विद्यार्थ्यांसाठी झेरॉक्स काढली आणि ती झेरॉक्स काढून त्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. याच्यामध्ये बराचसा काळ मुलांना गेला. जी मुलं घर सकाळी 7 वाजता 8 वाजता अशी सोडून आज तिथे सेंटरवर गेली होती त्या मुलांना भरपूर त्रास झाला आणि पुन्हा ही महत्त्वाची परीक्षा, त्यामुळे मुलांना नेमकं काय होतं हे बुचकुळ्यात पडले होते. परंतु सेंटरने ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून मुलांकडून लेखी स्वरूपात लिहून घेतलं की सेंटरवरती जो झालेला प्रकार आहे त्याच्यामुळे मुलांना कोणताही मार्कांवर परिणाम होणार नाही किंवा रिझल्टवर परिणाम होणार नाही याची शाश्वती त्यांनी लिहून घेतली आणि आम्ही सगळी योग्य पद्धतीने पार पाडलेली आहे असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो की आता 31 जेव्हा कधी रिझल्ट लागेल, डेट लागेल त्यावेळेला तो रिझल्ट येईल. पण ज्या वेळेला 31 ऑगस्टला ह्या सेंटरवर किंवा असंख्य काही सेंटरवर ज्या प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांचे रिझल्ट लागतील, त्याबरोबर आमचेही रिझल्ट लागतील, परंतु तो रिझल्ट लागला नाही आणि 1 सप्टेंबर रोजी 1 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली. मात्र नंतर आम्हाला असं वाटलं सर्व्हर डाऊन आहे म्हणून ही अडचण आहे, परंतु तसं न होता खरोखर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेच नाही, ही मोठी समस्या तयार झाली आणि रिझल्ट लागला नाही म्हणजे पुढे ॲडमिशनचे दरवाजे बंद झाले. जे मुलांनी केलेला जे योगदान आहे किंवा जे अहोरात्र मेहनत आहे, पालकांनी त्यांना मोठ्या मोठ्या क्लासमध्ये लावलेले प्रयत्न आहेत, पैसा आहे, हे सगळे एका मिनिटामध्ये ते संपल्यासारखं वाटलं. परंतु त्याच वेळेला आम्हाला महेश सावंत, तृप्ती पालकर यांनी खूप सहकार्य केलं. महेश सावंतनी शाश्वती दिली की कपिल पाटील सरांकडे तुम्ही जा, तिथे तुमचा प्रॉब्लेम निश्चितपणे सॉल्व्ह होईल, ही माझ्या मनात असलेली खात्री आहे. आणि ताबडतोब मी त्यांना मेसेज केला. माझा फोन त्यांनी रिप्लाय करून लगेच त्यांनी फोन केला आणि त्या फोनवरती त्यांनी शाश्वती दिली. माझा प्रश्न म्हणजे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न योग्य पद्धतीने त्यांनी ऐकून घेतला, त्याचं गांभीर्य समजून घेतलं आणि तत्काळ त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीची म्हणजे 2 तारखेची अपॉइंटमेंट दिली, कारण वेळ कमी होता. 7 तारखेला त्यांनी रिझल्ट काय बोलणं झालं त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्ही जर मला निवडून देताय, तुमचं मत घेऊन जर मी जनसामान्यामध्ये उभा राहतोय तर तुमचा पूर्णपणे अधिकार आहे की तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत आले पाहिजे. त्यांनी आता काय आश्वासन दिलं? त्यांनी आता आम्हाला एकच आश्वासन दिलेलं आहे. विनीत जोशी NTAचे जे डिरेक्टर आहेत त्या डिरेक्टरबरोबर त्यांनी आमच्यासमोरच फोन केला आणि हा प्रश्न कसा सोडवला जाईल, मी त्यांचा पालक आहे या नात्याने तुम्ही हा प्रश्न सोडवायला हवा असं त्यांनी सांगितलं.
आणि त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की 4 तारखेला जी तुम्ही 4 सप्टेंबरला जी परीक्षा सांगितली आहे ही 2 तारखेला मेल पाठवला, तर त्यांच्याच माध्यमातून हा मेल पाठवला गेला. बेस्ट ऑफ 2 हे ऑप्शन मिळालं आणि 17 जुलैचा रिझल्ट हा आम्ही 5 सप्टेंबरपर्यंत लावू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी NTA डिरेक्टरकडून कपिल पाटील सरांना आमच्या समक्ष देण्यात आलं. आता सर्व पालक ह्या 17 जुलैचा जो रिझल्ट आहे आणि NTA अधिकाऱ्यांनी जी शाश्वती सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. त्यामुळे आम्ही कपिल पाटील सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर NTAने जर सर्व विद्यार्थ्यांचा या स्तरावर येऊन विचार केला आणि निर्णय पटकन केला तर तो अन्यायकारक न होता न्यायपूर्ण होईल. आम्ही त्यांच्या चुकांबद्दल काहीही बोलत नाही आहे, चूक होते पण अन्याय होऊ नये हीच आमची विनंती आहे. मैंने 17 जुलाई 2022 को नीट का एग्ज़ाम दिया था. वहाँ पे टेक्निकल प्रॉब्लम्स के कारण जो 31 अगस्त को हमारा OMR और चैलेंज की आने वाला था, ऐसा NTA ने हमें कहा था, वो आया नहीं. फिर हमने कपिल पाटिल सर से भी हमने रिक्वेस्ट किया तो उन्होंने विनीत जोशी जो NTA के डायरेक्टर हैं उनसे उन्होंने बातचीत की और उन्होंने कहा कि हमारा रिज़ल्ट कल तक आ जाएगा. फिर आज भी हमारा रिज़ल्ट नहीं आया, OMR और आंसर की डिस्प्ले नहीं हुआ. बाकी सबका जिन्होंने भी 17 जुलाई 2022 को नीट का रिज़ल्ट दिया था उनका सबका OMR और आंसर की आ गया, बट मेरा नहीं आया. ऐसे कितने बच्चों का हुआ था? ये हमारे पूरे सेंटर के साथ हुआ था. थाने में आनंद विश्वा गुरुकुल सीनियर कॉलेज करके सेंटर है, वहाँ पे 2nd और 3rd फ्लोर में पूरे बच्चों के साथ हुआ था. ये किस कारण ये हुआ था प्रॉब्लम? यहाँ पे उन्होंने हमें जो जेरोक्स OMR दिया था वहाँ पे जो सीरियल नंबर है और जो क्वेश्चन पेपर पे जो सीरियल नंबर है वो मैच नहीं होने के कारण ये प्रॉब्लम हुई. अभी वो हमारा आंसर की और OMR वो डिस्प्ले नहीं कर रहे हैं, तो हमें सिर्फ उतनी रिक्वेस्ट है कि हमारी आंसर की और OMR डिस्प्ले की जाए और ताकि हम एडमिशन ले पाए MBBS में. वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली. प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत. फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गीझर, तसेच अगदी अल्प दरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्कीही. डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11 टेक्नॉलॉजीला.